धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं. आणि काय करायचं आहे, काय करायचं आहे? पांढरी साडी, पांढरी साडी, पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं. धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं. पांढरी साडी, पांढरी साडी, पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. जय नमो बुद्धाय. कोणी गुडघे टेकून खाली मस्त नमवाव. बुद्धा चरणी हात जोडून कृष्णेला शंभवाव. बाबासाहेबांनी आम्हाला विज्ञानवादी धम्म दिलेला आहे. आम्हाला प्रयत्नवादी प्रयत्नशील हा धम्म दिलेला आहे. आम्ही गुडघ्यावरच काय बसावं? आम्ही गुडघ्यावर बसतो, त्रिवार नमन करतो, वंदन करतो आणि पांढरं वस्त्र परिधान करूनच काय आपण विहारामध्ये जावं. हे सर्व बाबासाहेबांनी सांगण्याची गरज नाही, सर्वांना माहिती आहे. परंतु त्यामध्ये जे आज आम्हाला मेडिटेशन सांगताय, मी जास्त बोलणार नाही, तर बोलण्याची वेळ नाही. सुरू तथागतांनी तेव्हाच देऊन ठेवलं आणि आज आमच्या ते कामी येत आहे. म्हणून म्हणायचं आहे, दोन्ही गुडघे टेकून खाली मस्त नमवाव. बुद्धा चरणी हात जोडून कृष्णेला शंभवाव. दोन्ही गुडघे टेकून खाली मस्त नमवाव. बुद्धा चरणी हात जोडून कृष्णेला शंभवाव. धम्माचे महत्व बोधिसत्व मनात कसावं. धम्माचे महत्व बोधिसत्व मनात कसावं. पांढरी 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 साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. स्वच्छ सुंदरी असत धम्म संगात. मार्गदर्शन पावन करत सफेदच्या रंगात. हा पांढरा रंग शांतीचं प्रतीक, करुणेचं प्रतीक. बुद्धाचा धम्म सुद्धा आम्हाला तेच देतो आहे. एकमेकांप्रती करुणा मैत्री ठेवा, म्हणजे आमचं जीवन आम्ही आनंदाने सुखाने जगू. जर का आम्ही एकामेकांबद्दल द्वेष करत बसलो, ज्याचा तुम्ही द्वेष करता तो तरी सुखाने जगेल, परंतु जो द्वेष करतो तो सुखाने जगत नाही. कारण तो असमाधानी राहतो, आनंदी कधीच राहू शकत नाही. हे शांततेचं प्रतीक असलेला बुद्धाचा धम्म
बाबासाहेबांनी आम्हाला दिला आणि त्याचं पालन करणं, त्याचं रक्षण करणं आमचं काम आहे. म्हणून म्हणायचं आहे, प्रतीक स्वच्छ सुंदरी मार्गदर्शन पावन करते सफेद रंगात. आणि मग काय करायचं, आमच्या मनात ही काल असेल, आमच्या मनात तर नाही, परंतु ज्याच्या मनात जर काळ कपट असेल ना, तर काय करायचं.